दादा नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. हो आहेत. तुमच्या गावात सगळेच उमेदवार येत आहेत. हो बरोबर. रोज सगळ्यांचं स्वागत करता. हो केलं पाहिजे. सगळे पाहुणे रावळे आहेत. अरे वा, पाहुणे रावळे. आता कुठल्या पाहुण्याला तालुक्याचा आमदार करायचं? आता काय आम्ही ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि परवाच्या दिवशीच आमची भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकांची मीटिंग झालेली आहे. जवळजवळ 50-60 आम्ही भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते एकत्र जमलो होतो आणि निरीक्षकांनी आणि जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर काराचंद कराळे हे पण आले होते. त्यांनी पण सर्वांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही सर्वांनी मोदीजींना समर्थन मिळणार आहे त्याकरता भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही ज्याचे जे उमेदवार असतील त्यांनाच सगळ्यांनी मतदान करायचं असा सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे मोदींना आणि फडणवीस साहेबांना राज्यामध्ये पाठबळ मिळण्यासाठी महायुती जी झालेली आहे त्या महायुतीमध्ये अतुल शेठचं मत हे शेवटी फडणवीस साहेबांना पडणार आहे आणि फडणवीस साहेब आणि अजितदादांचं हे मोदींना मिळणार आहे. म्हणून या देशामध्ये मोदीशिवाय पर्याय नाही. मोदी आहे तो मुमकिन आहे. म्हणून सर्व जनतेला आम्ही आता आव्हान करणार आहे. आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आता कामाला लागलेले आहेत आणि सर्वांनी ठरवलेले आहे की महायुतीचा उमेदवार अतुल शेठ बेनके यांच्या घड्याळाला मतदान देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आता कार्यरत झालेलो आहोत.